नमस्कार. दौंड जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दौंड तालुक्यातील बोरी भडक या गावामध्ये आहोत आणि इथे सध्या पंचक्रोशीमध्ये एका अकॅडमीचं नाव गाजत आहे आणि ही अकॅडमी जी आहे ही मुलांना, तरुणांना इथे सिक्युरिटी म्हणून जे ट्रेनिंग दिलं जातं ते ट्रेनिंग दिलं जातं आणि त्याद्वारे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांना एक सिक्युरिटी ऑफिसर म्हणून जॉब सुद्धा अपॉइंट करते. आणि या संदर्भात आणि शिवाय इतर काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या संस्थेचे संस्थापक डॉक्टर अमोल विश्वनाथ शिंगणात सर आपल्यासोबत आहे. सर, आपलं दौंड जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपलं म्हणजे ह्या सुरुवातीला आता जे आपण हे करणार आहोत अकॅडमी विषयी आपलं जाणून घेणार आहोत, तर प्रथमतः मला तुमची ओळख सांगा. नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर अमोल विश्वनाथ शिंगणात. मी उरळी कांचनचा आहे आणि या ठिकाणी जे आहे SS सिक्युरिटी हे प्रशिक्षण केंद्र आहे आपलं. शिवस्वराज्य सिक्युरिटी अँड मॅनपॉवर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि गेली 21 वर्ष या सिक्युरिटी फील्डमध्ये जे आहे मी माझ्या करिअरची सुरुवात केलेली आहे ॲज अ सिक्युरिटी गार्डमध्ये मी सुरुवात केलेली आहे आणि 21 वर्षामध्ये सुपरवायझर आहे, सिक्युरिटी इन्स्पेक्टर आहे, सिक्युरिटी ऑफिसर आहे, त्याच्यानंतर युनिट इन्चार्ज आहे. अशा प्रकारे जे आहे रिजनल हेड पोस्टपर्यंत जे आहे मी पोहोचलेलो आहे आणि रिजनल हेड पोस्टवरती पोहोचल्यानंतर जे आहे मी ज्या कंपनीमध्ये नोकरी करत होतो त्या कंपनीला रिझाईन दिलं आणि मला माझं काहीतरी जे आहे स्वतःच आपलं अस्तित्व निर्माण करायचं होतं, छोटंसं काहीतरी करायचं होतं. त्या याच्यातून मी जे आहे शिवस्वराज्य सिक्युरिटी अँड मॅनपॉवर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली 2021 साली आणि 2021 पासून जे आहे ते आता 5 वर्ष ही कंपनी आपली चालू आहे आणि शिवस्वराज्य सिक्युरिटी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी जे आहे प्रशिक्षण केंद्र आहे आणि आपण प्रत्येक एरियातील जे बेरोजगार तरुण आहेत, महाराष्ट्रातील जे वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत, त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे बेरोजगार तरुण आहेत आपण त्यांना भरती करतो आणि भरती करून त्यांना जे या ठिकाणी या प्रशिक्षण केंद्रामध्ये कॉल लेटरद्वारे बोलवलं जातं आणि इथं जे आहे भारत सरकारचा जो पसार ॲक्ट आहे त्या पसार ॲक्टच्या अंतर्गत त्यांना इथं प्रशिक्षण दिलं जातं. 21 दिवस प्रशिक्षण दिलं जातं आणि 21 दिवस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या युनिटमध्ये त्यांना पोस्टिंग दिलं जातं. आता गेली 21 वर्ष नोकरी केल्यानंतर जे आहे माझ्या डोक्यामध्ये आलं की आपण जे आहे आता आपलं स्वतःच जे आहे करू शकतो, कारण तेवढा अनुभव मला झालेला होता आणि त्या अनुभवावरती जे आहे मी नंतर जे आहे आपली सिक्युरिटी कंपनी सुरू केली. माझं शिक्षण जे आहे ज्यावेळेस मी जॉईन झालो होतो त्यावेळेस माझं शिक्षण 10वी झालेलं होतं. ॲज अ सिक्युरिटी गार्ड मी 2000 साली जॉईन केलं होतं, 2000 मध्ये. म्हणजे 2000 पासून ते 2020 पर्यंत जे आहे हा 2021 पर्यंत हा 20-21 वर्षाचा काळ त्याच्यामध्ये गेलेला आहे. त्याच्यानंतर मी माझं शिक्षणही पूर्ण करत राहिलो, म्हणजे नोकरी करत करत जे आहे माझं शिक्षणही मी पूर्ण करत राहिलो आणि मग मी आता सिक्युरिटी फील्डमध्ये जे आहे सिक्युरिटी रिक्रुटमेंट, ट्रेनिंग आणि ऑपरेशन या फील्डमध्ये जे आहे डॉक्टरेट केलेली आहे, PhD केलेलं आणि त्याच्यानंतर मग जे आहे आता या ठिकाणी जे आहे प्रत्येक जिल्ह्यातील जे बेरोजगार तरुण आहेत ते येतात, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण हे 21 दिवस दिलं जातं. 21 दिवस प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी दिली जाते. आपल्या 6 ग्रुप कंपन्या आहेत. 6 ग्रुप कंपन्याचा हा समूह आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे. अशा राज्यामध्ये जे आहे आपण बेरोजगार तरुणाला नोकरी देतो. विशेष आपण जे आहे महाराष्ट्रीयन तरुणाला जे आहे जास्त प्राधान्य देतो, कारण हे प्रशिक्षण केंद्र पुण्यामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपले महाराष्ट्रीयन तरुण जास्तीत जास्त भरती झाले पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, ते स्वावलंबी झाले पाहिजे, सक्षम झाले पाहिजे. त्यासाठी जे आम्ही विशेष प्रयत्न करतो आणि मराठी तरुणाला जास्तीत जास्त आम्ही प्राधान्य देतो. बाकी मग ज्या स्टेटमधले आहेत जसे गुजरात आहे, तर गुजरातचे जे तरुण आहेत त्या राज्यामध्ये त्यांना जे आहे विशेष प्राधान्य दिलं जातं.
म्हणजे आपापल्या स्टेटमध्ये तर आहेत, पण महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर मराठी मुलांना आम्ही जास्त प्राधान्य देतो. अच्छा. उत्तम प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि प्रशिक्षणामध्ये त्यांना ड्रिल, पीटी, योगा, कराटे, फायर फायटिंग, मॅन मटेरियल मुवमेंट, त्यांना डिसिप्लिन, टर्नआउट, त्यांचे मॉक इंटरव्ह्यूचे या ठिकाणी क्लासेस चालतात. आता हा जो उपक्रम आहे हा गेली 5 वर्षापासून या ठिकाणी हे प्रशिक्षण केंद्र चालू आहे आणि या 5 वर्षामध्ये जे आहे 5,700 तरुणांना जे आहे आम्ही भरती करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी दिलेली आहे. अच्छा. डॉक्टर साहेब, आपल्या बोलण्यावरून असं दिसतंय की आपला जो जीवन प्रवास आहे किंवा हे जे करिअर घडत गेलेलं आहे हे खूप मोठ्या संघर्षातून घडत गेलेलं आहे. आणि असं म्हणतात की माणूस जेव्हा संघर्ष करत प्रगती पथावर जात असतो तेव्हा त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड पण जाणून घेण्याची एक उत्सुकता असते. पण तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड विषयी काय सांगाल? माझं जे आहे मी अतिशय गरीब कुटुंबातील जन्म घेतला. वडील जे आहेत ते मजुरी करायचे आणि आई जी आहे आई बांगड्याचा ज्यांना व्यवसाय करायची. त्याच्यानंतर जे आहे 4 बहिणी होत्या मला. त्यांचं मी एक आहे, आम्ही 5 जण होतो. म्हणजे गरिबी असल्यामुळे जे आहे घरामध्ये जे आहे ते नेहमी जे आहे काही ना काही पैशाचं आर्थिक जे आहे चुनचुन लागत राहायची. आणि त्यात मग 4 मुलींची लग्न जे आहे केली आणि त्याच्यानंतर मग काय की मी घरातून बाहेर पडलो. कारण गरिबी असल्यामुळे जे आहे मला असं वाटलं की आता आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी बँगलोरला गेलो आणि बँगलोरला त्या ठिकाणी जे आहे मी सिक्युरिटी गार्डमध्ये भरती झालो. त्यावेळेस बरीच लोक म्हणायची की अरे वॉचमॅन आहे, वॉचमॅनमध्ये वॉचमॅनची नोकरी करतोय. पण शेवटी गरिबी असल्यामुळे जे आहे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यातनं जे आहे एक जिद्द होती की मला जे आहे आता काहीतरी बनायचं आहे. त्याच्यामुळे मी बँगलोरमध्ये राहिलो त्या ठिकाणी आणि नोकरी करत गेलो. खूप त्रास झाला कारण एकतर लँग्वेजचा प्रॉब्लेम, एरिया वेगळा होता. आपण महाराष्ट्रामध्ये मराठीशिवाय दुसरं काही जास्त बोलता येत नव्हतं. हिंदी मला व्यवस्थित बोलता येत नव्हती कारण आपला सगळा परिसर हा मराठी परिसर आहे. भयंकर त्रास झाला सुरुवातीला. पण त्यातनं जे आहे मला कधी कधी असंही वाटलं की मला घरी रिटर्न जावं, आपलं घरी जावं. पण नंतर मग विचारायचं की अरे मग परत ज्यांना गरिबी बघावं लागेल, परत पैसा नाहीये, परत घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम, त्याच्यापेक्षा आपण बाहेर राहिलंच बरं. मग त्यातनं जे आहे मी बँगलोरमध्ये राहिलो आणि तिथूनच जे आहे माझ्या करिअरची सुरुवात झाली. बँगलोरमध्ये मी सुपरवायझर झालो आणि तिथं मग जे आहे सुपरवायझर झाल्यानंतर जे आहे विचार केला की आता थोडा कॉन्फिडन्स पण आला की आता जे आपला ग्रोथ होऊ शकतो, आपण पुढे जाऊ शकतो. नंतर मला जे वातावरण भेटलं, माझे सिनियर भेटले, चांगलं मार्गदर्शन करत होते की तू मोठा होशील, तू पुढे जाशील, तू अधिकारी बनशील, जिद्दीनं चिकाटीनं मेहनत कर, कष्ट कर, कष्टाला पर्याय नाही. ह्या पद्धतीने मला जे आहे ती एक ट्रीटमेंट भेटली आणि एक योग्य मार्गदर्शन, चांगलं वातावरण, चांगले लोक भेटल्यामुळे जे आहे एक आणखी जे आहे काहीतरी करण्याची जे आहे मला त्यातनं प्रेरणा मिळाली आणि नोकरी करत गेलो. बऱ्याच राज्यामध्ये फिरलो मी. बँगलोर कर्नाटकमध्ये होतो, त्याच्यानंतर ओडिसामध्ये होतो, हैदराबादमध्ये होतो, त्यानंतर दिल्ली, मुंबई अशा ठिकाणी जे आहे सगळीकडे पोस्टिंग गेलो, नोकरी करत गेलो. त्याच्यानंतर मग जे आहे पुण्यामध्ये जे आहे एक ऑथराइज सेंटर सुरू करायचं होतं जुन्या कंपनीचं. मग त्याचं जे आहे टास्क मला दिली की तू तिथला आहे तर तू जाऊन तिथं जे आहे सेंटर सुरू कर. मग त्या पहिल्या ज्या कंपनीमध्ये मी जॉब करत होतो त्या कंपनीची सुरुवात जी आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांना मीच केली आणि चांगल्या प्रकारे ज्यानं ते सेट केलं आणि एक वेगळी ज्यांना एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आणली मी. वेगळं काहीतरी ज्यानं त्याच्यामध्ये ट्रेनिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट केला आणि नंतर मग जे आहे ते कंटिन्यू जे आहे 15-16 वर्ष जे आहे त्या कंपनीचं जे आहे प्रशिक्षण केंद्र मी हँडल करत होतो. त्याच्यानंतर माझ्याकडे जे आहे वेगवेगळ्या राज्यातला चार्ज मिळाला. पुणे आहे, महाराष्ट्र आहे, गोवा आहे, कर्नाटक आहे, MP आहे. तर हे त्या कंपनीचे जे आहे सगळीकडे प्रशिक्षण केंद्र होते. तर तो सगळा संपूर्ण चार्ज माझ्याकडे झाला. मग हे सगळं जे आहे काम करत गेलो मी. प्रत्येक राज्यामधले प्रशिक्षण केंद्र आपण सांभाळतोय, ऑपरेशन सगळं बघतोय, सगळं जे आहे लिगल क्वायरी आहे किंवा काही कुठं मॅटर असेल काय असेल सगळं आपणच बघतोय. तर मग जे आपण
आपलं स्वतःचं जे आहे आता अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. नक्कीच अमोलजी. आता विषय असा असतो की आपली जी जीवननय्या आहे ही प्रवास करत असताना कुठेतरी भरकटलेली असते आणि ह्याला मार्ग दाखवण्यासाठी एक मार्गदर्शक किंवा एक कोणतरी गॉडफादर आपल्या आयुष्यात असतो की जो आपल्याला योग्य पद्धतीने मार्ग दाखवतो आणि त्याचं बरोबर. अनुकरण करून आपण ते त्या पद्धतीने आपण जात असतो. तर असं आपल्या आयुष्यामध्ये कोण व्यक्ती आहे का की ज्याला तुम्ही खरोखरच मार्गदर्शक किंवा गॉडफादर असं म्हणून मार्गदर्शक म्हणलं तर माझ्या 2 बहिणी आहेत. एक सुनीता सुनीता शिंगणात आहे, सुनीता घोटकर, आणि दुसरी आहे महानंदा घोडके. या 2 बहिणी ज्या आहेत मला नेहमी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. एक शिक्षिका आहे आणि एक ITI मध्ये जे आहे सिनियर क्लर्क आहे. त्याच्यानंतर माझे जे गुरु आहेत सिक्युरिटी फील्डमध्ये जे मला माझ्या करिअरची सुरुवात झाल्यापासून मला त्यांनी सपोर्ट केला, ते माझे गुरु विशाल जगताप सर. त्यांनी मला बरेच जण सपोर्ट केला, बरीच गाईडलाईन त्यांच्याकडनं मला भेटत गेली. तू असं कर, मला त्यांनी नेहमी बूस्ट केलं की तू करू शकतो, तू चांगलं कर. या तिघांचं जे आहे तिघांचंच मेन त्याच्यामध्ये योगदान आहे, गाईडलाईन त्यांचीच आहे. अच्छा, म्हणजे घरातूनच तुम्हाला मार्गदर्शन मिळाल्यामुळे Yes. योग्य पद्धतीने तुमचा तो प्रवास किंवा ती जी वाटचाल आहे ती चालू राहिली Yes. असं म्हणायला हरकत नाही. हा. आपल्या ह्या अकॅडमीला आता तुम्ही 5 वर्ष झाले असं सांगताय. हो. आतापर्यंतच्या ज्या बॅचेस आल्या मुलांच्या त्या विद्यार्थ्यांविषयी काय तुम्ही सांगाल किंवा असा कोण विद्यार्थी आहे का की जो लक्षात राहण्यासारखा आहे एवढ्या आहेत, ह्या बरेच आहेत असं. आता आपल्याकडे काय आता 5 वर्षापासून हे प्रशिक्षण केंद्र आहे आणि ऍज पर पसारा आम्ही ट्रेनिंग देतो, प्रशिक्षण देतो. प्रशिक्षणामध्ये जे आहे त्यांना सगळं शिकवलं जातं आणि अशी बरीच मुलं येतात, प्रत्येक जिल्ह्यातून येतात, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे जातात. आमचे भरती अधिकारी आहेत, प्रत्येक राज्यामध्ये जातात. त्या ठिकाणी जे आहे कलेक्टर, SP, लोकल पोलीस स्टेशन, कॉलेज ग्राउंड याचं परमिशन घेऊन जे आहे त्या ठिकाणी भरती घेतात आणि भरती झाल्यानंतर जे मुलं भरती होतात ते इथं प्रशिक्षणासाठी येतात. तर प्रशिक्षणामध्ये येत ना अशी बरीच मुलं आहेत, त्यांनी अतिशय वेगळेपणा त्यांच्यामध्ये आणलेला आहे. एक मुलगा आहे पाटील नावाचा, तर सुनील पाटील नाव आहे त्याचं. तो आता मुंबईमध्ये आहे, सांताक्रूजमध्ये. आता तो तिथला जे आहे इन्चार्ज झालेला आहे, सांताक्रूज एअरपोर्टमध्ये जे आहे तो तिथं इन्चार्ज आहे. असे बरेच आहेत. IT सेक्टर मगरपट्टा आहे, मगरपट्टामध्ये बरेच आपले मुलं आहेत. एक गायकवाड नावाचा एक मुलगा आहे, त्यांनीही चांगलं ज्यानं प्रशिक्षण घेतलं, तोही एक लक्षात राहण्यासारखा आहे. अतिशय जिद्दी, अतिशय मेहनती. कुठलीही गोष्ट करायची म्हटलं की सर, यस सर, हा सर, करेंगे सर, करणार सर, आम्ही हो करणार सर. म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स त्या मुलांमध्ये होता. अच्छा. अशी बरीच मुलं आहेत. आता तुम्ही आपल्या इथं आता सध्या जी बॅच आहे त्याच्यामध्ये मुलं आहेत. तर असे प्रत्येक बॅच मध्ये एक दोन जे आहेत ते वेगळेपणा असणारी मुलं असतातच. म्हणजे वेगवेगळ्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये आलेली मुलं इथं आल्यानंतर ना त्यांना एक प्रकारे एक समान वागणूक दिली जाते येस. आणि त्याच्यातून ते घडत जातात. ह्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे इथला स्टाफ? आता मार्गदर्शन आपले जे प्रशिक्षण इथले जे इन्स्ट्रक्टर आहेत ते अनुभवी आहेत. अच्छा. प्रत्येकाला जे आहे 12 वर्षाचा, 15 वर्षाचा, 18 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामध्ये आमचे जे दुसरे डायरेक्टर आहेत गोरख जगताप, यांना जे आहे यांना 21 वर्षाचा अनुभव आहे फील्डमध्ये आणि माझ्या मार्गदर्शनाखाली जे आहे त्यांनी प्रशिक्षण पण घेतलं आणि नंतर जे आहे ते माझ्याबरोबर जे आहे बऱ्याच वर्षापासून नोकरी करत आहेत. 20-21 वर्षापासून माझ्याबरोबरच आहे. बाकी दुसरे महेश सरतापे आहेत. महेश सरतापे जे आहेत तेही चांगलं काम करतात. त्यानंतर सत्यनारायण आहिर आहेत, ते पण जे आहेत ते पण चांगलं काम करतात. तर अमरजी, आपण आता हे जे करिअर सिक्युरिटी अकॅडमीच्या ह्या दिशेने तुम्ही वाटचाल करत आहात आणि हे करता करता तुम्ही अन्य व्यवसायातही शिरलेला आहात, त्याविषयी काय सांगाल? पहिलं तर ज्यावेळेस मी हे कंपनी सुरू केली त्याच्याबरोबर जे आहे माझं एक प्री प्रायमरी स्कूल, माझ्या मिसेसचं जे आहे DED झालेलं आहे. त्याच्यानंतर BEd केलेलं आहे तिनं, MAd केलेलं आहे आणि त्याच्यातून ज्यानं मग एक शिक्षकी पेशा त्याच्याकडे असल्यामुळे जे आहे मग एक प्री प्रायमरी स्कूल पण जे आहे आपण दुसरं सुरू केलं. ते शिवस्वराज्य उद्योग समूहामध्ये जे आहे एक आपलं सिक्युरिटी कंपनीचं जे ना पहिलं आपण ओपनिंग केलं. त्याच्यानंतर एक प्री प्रायमरी स्कूल आपण जे आहे सुरू केलं
आणि त्याच्यानंतर आता हॉटेल व्यवसायामध्येही उतरलेलो आहे. त्याच्यामुळे आपलं जे आहे एक शिवस्वराज्य उद्योग समूहाचं जे आहे हॉटेल झकास भोजनालय आहे. त्या ठिकाणी कमी रेटमध्ये माफक दरामध्ये जे आहे उत्तम क्वालिटीचं जेवण आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. आणि सगळे जे आहेत आमचे मसाले जे आहेत ते स्वतः बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये एक वेगळी चव, घरगुती चव त्याला जेवणाला येते. हॉटेल व्यवसायामध्ये पण जे आहे आता गेली 3 वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्र जे आहे, शिक्षण संस्थाही आपली आहे, सिक्युरिटी कंपनीही आहे आणि हॉटेल व्यवसायही आता 3 वर्षापासून चालू आहे. शिवस्वराज्य उद्योग समूहामध्येच हे सगळं आहे. अच्छा. आम्ही असं ऐकलेलं आहे की तुम्हाला डॉक्टरेट पदवी सुद्धा मिळालेली आहे. त्याविषयी काय सांगा? सिक्युरिटी फील्डमध्ये जे आहे बरेच वर्ष नोकरी केली मी आणि तो अनुभव माझ्याबरोबर सोबत होता. पण मला नंतर असं वाटलं की आता आपण जे आहे सिक्युरिटी फील्डमध्ये जे टेक्निकली नॉलेज आहे ते आपलं होणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर जे आहे डिग्री मिळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी जे आहे सिक्युरिटी रिक्रुटमेंट ट्रेनिंग आणि ऑपरेशन या फील्डमध्ये जे आहे मी डॉक्टरेट केलेली आहे, PhD केलेली आहे आता 1 वर्षापूर्वी. नक्कीच मित्रांनो, खूप कौतुकास्पद आणि अभिनंदनीय ही गोष्ट आहे. आणि नुकताच डॉक्टर साहेबांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न 2026 हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्याबद्दल नक्कीच दौंड जनता न्यूज तर्फे आपण त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देणार आहोत. डॉक्टर साहेब, आता ह्या करिअरच्या एका लेवलला आल्यानंतर तुमचं अजून पुढचं भविष्याचं काय विजन असणार आहे? माझं विजन जे आहे मोठं आहे. महाराष्ट्रामध्ये जे आपल्या या कंपनीची जी सुरुवात झालेली आहे, तर महाराष्ट्रासोबत मला जे आहे बाकीच्या राज्यामध्ये जसं कर्नाटक आहे, MP आहे, गुजरात आहे, UP आहे. तर अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये जे आहे आपले प्रशिक्षण केंद्र आणि ब्रांचेस मला सुरू करायचे आहे. आणि माझ्याबरोबर जे ना चांगली टीम पण आहे, अनुभवी टीम आहे. आणखी मला बरेच अनुभवी लोकांची गरज आहे. तर माझं विजन मोठं आहे. संपूर्ण भारत देशामध्ये ऑल इंडियावरती माझं जे आहे सिक्युरिटी कंपनी, त्यानंतर हॉटेल उद्योग, शिक्षण संस्था हे मला मोठं करायचं आहे. माझं मोठं विजन आहे. मग तुम्ही आता जे हे तरुण आहेत, या तरुणांसाठी तुम्ही काय संदेश देऊ? तरुणांना जे आहे आता मी प्रत्येक वेळेस बोलत असतो तरुणांना की स्वावलंबी बनलं पाहिजे. तरुणांनी जे आहे शिक्षण तर सगळेच घेतात. जसं 10वी झालेली आहे, 12वी झालेली आहे, ग्रॅज्युएशन झालेले आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. असे तरुण जे आहेत फक्त शिक्षण घेऊन जे आहे परिपूर्णता येत नाहीये. तर त्याला मूल्य शिक्षणाची जोड पाहिजे आणि मूल्य शिक्षणामध्ये जे आहे तुमचं स्किल डेव्हलप झालं तर शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षण जर तुम्हाला जोडीला भेटलं तर निश्चितपणे जे आहे तुमच्या करिअरचा ग्रोथ होणारच. कारण बेरोजगारांची संख्या जास्त आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील सर्व बेरोजगार तरुणांना आवाहन करतो की तुम्ही या ठिकाणी जे आहे प्रशिक्षण केंद्रामध्ये तुम्ही भरती झालं पाहिजे. आणि तुम्ही शिक्षण तर घेतलेलं आहे, आईवडिलांचा भरपूर पैसा खर्च केलेला आहे, त्याच्यातून जे आहे तुमच्या करिअरचा ग्रोथ होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्यामध्ये स्पेशल स्किल मूल्य शिक्षण येणं गरजेचं आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जे आहे ड्रिल, PT, योगा, कराटे, तुमचा सेल्फ इंट्रोडक्शन, बाकीचं जे आहे तुमचं मूल्य शिक्षण जे आहे तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू आणि 100% या ठिकाणी नोकरी दिली जाणार आहे. त्याच्यामुळे तरुणांना माझं आव्हान आहे की शिक्षण तर तुम्ही घेताय, शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षण घ्या, प्रशिक्षण घ्या. नक्कीच मित्रांनो, डॉक्टर साहेबांनी आपल्याला खूप मोलाचा संदेश दिलेला आहे की तरुणांनी मूल्य शिक्षण घेऊन पारंपरिक जे काही त्यांचे नोकरी जे आहे याच्यामध्ये सुद्धा एक पर्याय म्हणून सिक्युरिटी जॉब सुद्धा करण्यास काही हरकत नाही. आणि त्यासाठी प्रॉपर प्रशिक्षण किंवा योग्य मार्गदर्शन जे आहे ते घेण्यासाठी जरूर या अकॅडमीला भेट द्यावी अशी आम्ही दौंड जनतातर्फे आणखी आवाहन एक करतो. छोटासा एक पॉइंट आहे की बऱ्याच जणांचं ज्यांना माइंडसेट आहे की सिक्युरिटी फील्ड म्हणजे एक वॉचमॅन कॅटेगरी. आता जे आहे एक प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अंतर्गत जे आहे एक ट्रेन गार्ड कुशल कॅटेगरी बनवलेली आहे. केंद्र सरकारने, राज्य सरकारने एक कुशल कॅटेगरी बनवलेली आहे. तर आपलं जे प्रशिक्षण केंद्र आहे वसारा 1च्या अंतर्गत जे आहे या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं.
त्याच्यामुळे जे आहे चांगलं प्रशिक्षण, उत्तम प्रशिक्षण आणि एक वॉचमॅन कॅटेगरीमधून जे आहे बाहेर निघून एक ट्रेन कॅटेगरी, एक स्किल कॅटेगरीमध्ये जे तरुण या ठिकाणी आम्ही तयार करतो. वॉचमॅन कॅटेगरी आता मागे राहिलेली आहे. त्याच्यामुळे एक प्रशिक्षण झाल्यानंतर जे आहे एक सर्टिफाईड ट्रेन गार्ड आम्ही या ठिकाणी तयार करतो. त्याच्यामुळे त्यांना पेमेंट जे आहे महाराष्ट्र गार्ड बोर्ड आहे, मिनिमम वेज नियमाप्रमाणे पेमेंट देतो. वॉचमॅन कॅटेगरीला जास्त पेमेंट नाहीये. 5,000, 6,000, 8,000, 10,000 याच्यापेक्षा जास्त पेमेंट मिळू शकत नाही. पण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एखाद्या ठिकाणी मुलगा जो आहे चांगला तयार होतो, ट्रेन होतो. त्याला रगडून आम्ही तयार करतो आणि तो त्याच्यामध्ये एक स्किल येतं. एक ट्रेन गार्ड या ठिकाणी ट्रेन सर्टिफाईड गार्ड तयार होतो. त्याच्यामुळे जे आहे तो वॉचमॅन कॅटेगरीमधून बाहेर पडून जे आहे एक ट्रेन सर्टिफाईड गार्ड तयार होऊन त्याचं करिअरचा ग्रोथ होतो. हे मला त्या ठिकाणी सांगणं महत्वाचं वाटतं. नक्कीच मित्रांनो, तुम्हीही या गोष्टीचा विचार करा. आज आपल्यासोबत होते डॉक्टर अमोल शिंगणात, ह्या अकॅडमीचे संस्थापक, आणि त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे, जो काही सल्ला दिलेला आहे, त्याचा आपण जरूर विचार करा. डॉक्टर साहेब, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपली मनपूर्वक धन्यवाद.